संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आका लवकरच तुरुंगात जावा असं सुरेश दत्त म्हटलेले. सुरेश दत्त कधीपासूनच म्हणतायत, हाऊसमध्ये पण त्यांनी एवढं स्ट्रॉंग मांडलेलं आहे, तर तिथे काही नवीन सांगायचा विषय नाही आहे. आणि खरं आहे, ज्या पद्धतीने ती हत्या झालेली आहे, ज्या पद्धतीने तो खून झालेला निगरून, हे बघून कोणालाही वाटेल की हा करणारा जो कोणी असेल तो आतमध्ये गेलाच पाहिजे, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. एक घरचा आहेर दिलाय त्यांनी की महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा वाईट झाली असं ते म्हटले. तर हे त्यांचं मत असू शकेल. आता त्यांच्या भागामध्ये बीडला घटना घडली आहे, पण एखादी घटना घडली म्हणजे एकदम बिहारपेक्षा आणि त्यापेक्षा वाईट आहे असं म्हणण्याचं मला वाटतं कारण नाही. मुख्यमंत्री मोदींनी या बाबतीमध्ये अतिशय कडक शब्दामध्ये उत्तरे दिलेलं आहे आणि अधिकाऱ्यांनासुद्धा त्या संदर्भात सांगितलं कोणाची हैगाई करायची नाही. जो कोणी दोषी असेल तो किती मोठा असेल त्याला आत टाका हे त्यांनी सांगितलेलं आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते आहे. दादा भुसे पण इच्छुक आहेत, आपण पण इच्छुक आहात, काय सांगा? नाही, मी कुठे इच्छुक आहे? तुम्ही जळगावसाठी नाही, मी जळगावसाठी पण नाही. आपण पण दावा केलाय ना. पक्ष मुख्यमंत्री ज्या ठिकाणी मला देतील त्या ठिकाणी. मी कुठे मी म्हटलं का मला नाशिकला व्हायचं आहे का जळगावला व्हायचं आहे म्हणून? मी कुठेच म्हटलेलं नाही. काल म्हटलं जळगावसाठी इच्छुक आहे. नाही, मी म्हटलं नाही. तुम्हीच बळजबरी तुम्ही होणार का म्हटलं, दिलं तर होईल, नाही दिलं तर मी काही इच्छुक नाही आहे. आग्रह नाही आहे माझा कुठेच. जिथे देतील त्या ठिकाणी आपण चांगलं काम करू. आगामी काळात मागच्या काळामध्ये सिंहस्थ कुंभ होता, तुम्ही चांगली जबाबदारी पार पाडली होती, पुढे हे कुंभ असू शकतो. त्या तसेच सिंहस्थ आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. 12 वर्षांनी तो या ठिकाणी. आणि योगायोग असा आहे की पुन्हा आपलं सरकार या ठिकाणी आलं आणि मी मंत्री झालो. गेल्या वेळी आपण सुंदर असं नियोजन, म्हणजे अगदी दृष्ट लागावे असं नियोजन आपण कुंभमेळ्याचं केलेलं होतं. त्याची चर्चा थेट साता समुद्रपरिकाळ अमेरिकेपर्यंत झालेली होती. आम्ही तिथे जाऊन आलो होतो. आणि मला वाटतं यावेळेला सुंदर असं नियोजन आम्ही या ठिकाणी करू. गेल्याच वेळी आपलं सरकार असताना कुंभमेळा मंत्री म्हणून माझी घोषणा त्या ठिकाणी केली होती. यावेळेला मला वाटतं ती होईल. त्यामुळेच नाशिकचा पालकमंत्री म्हणून आपलं नाव चर्चेत आहे. झालं तर चांगलं आहे. जळगावचंही झालं चांगलं नाशिक. भाऊ तानाजी सावंत यांच्या जो दिया उसका भला, नाही दिया उसका भी भला, असं काम आहे आमचं. भाऊ तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना जीवे ठार मारण्याची धमकी आली आहे. तुमचा संतोष देशमुख करू असं अज्ञात त्यांनी धमकी दिली. नाही, मला या संदर्भात कुठली माहिती नाही आहे. कोण काय म्हणालं काय नाही. धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन असल्याचे कागदपत्र अंजली दमानिया यांनी ट्विट केले. आहे ना, ते दिसत आहेत. ते सुरेश दरे म्हणले, आपलं वाटतं जिथे आव्हाडे म्हणले, अंजलीताई पण म्हणलेले आहेत. आहे जे असेल ते व्यवहार तर असतील ना, ते काही नाकारता येणार नाहीत. आणि धनंजय मुंडेने सांगितलेलं आहे की हो, आम्ही मतदारसंघातले आहोत, आमचे संबंध आहेत, मित्रत्वाचे संबंध हे त्यांनी मान्य केलेलं आहे मला वाटतं.